मंडळी, माझं नाव आहे रुपाली मेसवाली. तर चला आज रोजच्या प्रमाणे आपण आपल्या किचनमध्ये बोलूया आणि स्वयंपाकाची तयारी करूया. आता सगळ्यात पहिले तुम्हाला सुप्रभात. लुसी लुसी कम हियर बेबी. सुप्रभात सुप्रभात. लुसी कडे तुम्हाला सुप्रभात. आता आपण सगळ्यात पहिले लुसीला खायला देऊया. चपाती दिलेले आहे तिला. मी सहसा तिला खूप दूध चपाती देत नाही, आठवड्यातनं एकदा दोनदाच देते. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं, मी तिला बाहेरचं काहीही खायला घालत नाही. जसं जे आहे ते आपल्या घरचंच खाऊन घ्यायचं. जसं कोंबडीचे पाय, चपाती, हे तेच. आणि दही भात खाईल ती. थोडं नाटकं करेल, थंड आहे पण खाऊन घे. मला आजचे मेनू दाखवते. आज आहे सोयाबीन, कारलं, डाळ शिजवलेली आहे, भात अलीकडे शिजलेला आहे. मी कारल्याला टोमॅटो वगैरे टाकत नाही, फक्त कांदाच टाकते. आणि सोयाबीन आपण भिजत घातले, थोडं पाणी कमी पडले. पाणी भरपूर टाकून घेऊया आपण सोयाबीनमध्ये. चला आता आपण आपल्या स्वयंपाकाची तयारी करूया. डाळ छान शिजलेली आहे. तर मंडळी, आम्ही घर बघायला गेली होती. छोटंसं आमच्या इथे तांदुली म्हणून गाव आहे. तिकडं अवघी 7-7.5 लाखाला 1 BHK आहे आणि वर RK 5 लाखाला आहे. ठीक होतं, व्यवस्थित होतं. प्रॉपर्टी आपल्याला काय होतात ना, इन्व्हेस्टमेंट म्हणून तर ठीक होतं, राहण्यासारखं तर नाही. माझा बिझनेस इथे चालतो, पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ठीक होतं. असं मला काय आवडलं नाही. तिथं वस्तू नव्हती एवढी, काय नाही. सगळं म्हणजे असे आपले महाराष्ट्रीयन लोक तर एवढे म्हणजे नाहीच. धर आपले महाराष्ट्रीयन लोक तिकडे पाणी नव्हते. आणि आपले बिझनेस तिकडे असल्यामुळे कल्याण वेस्टला, तर ईस्टला जाऊन काय करायचं थोडंफार प्रश्न पण पडतो. तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये मेसेज टाकून सांगा की मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही, काय केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी. तुम्ही मला जसं कमेंट करून सांगू शकता. आजचा मेनू आमच्या डब्यावाल्यांना कारलं खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. ताईने देतच नाही कारलं. त्याच्यात आपण काय करू, मीठ टाकून ठेवूया. मीठ टाकून ठेवलं की कारल्याचा ना कडवटपणा जातो आणि छान म्हणजे लवकर टाकून ठेवलं की त्याला ओलावा येतो मस्त. तर मला भाजीवाल्याला फोन करायचं भाजी आणायला. लुसीबाई झोपल्यात, त्यांनी काय खाल्लेलं नाही. ते खूपच गार होतं ना, म्हणून खाल्लं नाही. तर हे झालं ना, ते कोमट खाऊन घेऊ. तर आता आपण आता डायला फोडणी देऊया. त्यासाठी तेल गरम होतं ना, हिंग टाकते. हा बोल. जाना तो वो इंसान है, अगर तू एक गलती से सुधरता है पर तेरे से बार बार गलती हो रही है तो तू समझ नहीं रहा है कि मैं कहाँ गलत हूँ, मेरे से गलती कहाँ से हो रही है और क्यों हो रही है. बार बार तू रोते रहेगा, मेरी माँ बीमार है, सबको अरे सब ये नहीं देखेंगे लड़की की तेरी माँ बीमार है, तेरी ये बीमार है, वो नहीं, सब लोग ये नहीं देखेंगे. सब अभी उसका भी तो पति बीमार है ना, तो क्या वो रोती रहती है क्या बार बार. तो तू क्यों रो रहा है. तेरी माँ बीमार है तो माँ के लिए पैसे जमा करने, इकट्ठा करना. तो माँ का टेंशन ले लेकर गलतियां कर रहा है तो कभी डांटेंगे ना तेरे को. ते आपलं कांद्याचं वाटण एक जगह से छूटा नहीं है. अब ये 3 जगह से भगवान भी है ना, लकी हमें 3 चांस देते हैं. ये तो इंसान है, खैर तूने तीनों भी चांस तूने गमा दिए ना. तू गलतियों का ढेरा है, ढेरा. हाँ सच्चे में गलतियों का ढेरा है. मुझे मेरी बात पर गुस्सा आएगा. तू अपने काम पे ध्यान नहीं देता. अपना काम जो भी है, झाड़ू पोछा है या पार्लर है या खाना है, हमें हमारे काम पे ध्यान देना है. समझ रहा है. अभी उस दिन मुझे बोला तो मुझे माँ के पास जाना है, माँ को देखना है. मैं तभी तेरे को समझाई भी, पहले पैसे का
अभी क्या बोल रहा है, अभी घर वाले बोल रहे कि मत आ, पैसे लेके आ। मतलब देख तू ही कैसा है, जब तेरे पास पैसे नहीं तो तेरे घर वाले भी तेरे को मना कर रहे हैं आने के लिए, कर रहे हैं ना। जब पैसा था घर वाले बोल रहे थे आजा 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 आजा, माँ को जरूरत है। अभी तेरे को तो सब बोलेंगे आ ही मत भाई, वहां से ही तू ठीक है। यही इज्जत रहती है, चाहे वो अपने हो या चाहे वो पराए हो। हाँ यूट्यूब पे देखा, फॉलो किया क्या? मेरे फॉलोअर्स बढ़े क्या मेरे? आज मैं जो कुछ बोली हूँ मैं यूट्यूब पे, तेरी और मेरी बातें यूट्यूब देख रहा है। हाँ वीडियो चालू था। तू आगे जा, आगे बढ़, पीछे मुड़कर मत देख, बस यही कहूँ 10 बार एक। मेरा आशीर्वाद तेरे साथ हमेशा रहेगा, मेरा साया तेरे साथ रहेगा, पर गलतियों में नहीं। गलती सुधारने को मैं चांस दूंगी तो सुधार, बस मैं यही बोलूंगी, सुधर। बस ये दुनिया सच्चाई की नहीं। हमें आगे बढ़ना है, आगे बढ़ना है बस। कुछ चीजें ऐसी भी होती है लकी कि हमें छुपाना पड़ता है, छुपाना है हमें। सब नहीं बताना है किसको कि ये होगा। हमेशा बोलती हूँ मैं, तो इतना बड़ा है पर तेरे में आकर है ही नहीं, हमेशा का हो गया। आता मी सोयाबीन घेता है। बस अभी क्या करेगा, जॉब ढूंढेगा या घर जाके आएगा? कहा अभी यहाँ पैसे मिलेंगे ना, आ जाना है, पहले रहने का देखना है, सब तेरा सोचना है, फिर खाना पीना रहना सब देखना है। जा हाँ हाँ नहीं ऐसा मत कर। जा, अभी जिस थाली में छेद और भेद, ये पुरानी बातें हो गई। हमें तो कहीं भी जॉब मिला, हम रोजी रोटी कमाने के लिए आए हैं, तो हमें तो क्या करना है भाई। मैं तो नहीं, मैं महाराष्ट्रन हूँ, मेरा तो यही सब कुछ है। पर तेरी बात बोल रही हूँ कि हम बाहर से आए हैं, हमें कमाना है, अच्छे से कमाना है, अच्छे से निभाना है। ये मत सोच कि मैं जिस थाली में खाया उस थाली में छेद कैसे करूँ, ये सोचेगा तो। सुन, मेरे सब्जी वाली का फोन आया है। हाँ लकी, 2 मिनट बात करती हूँ मैं तेरे से। तर मंडळी, सोयाबीनचा मसाला शिजून घेतलेला आहे मी, बघा मस्तपैकी लकीशी बोलता बोलता त्याच्यात टाकते हळद. लकी एक चांगला मुलगा आहे, मला बहीण मानतो तो आणि प्रत्येक गोष्टी माझे सजेशन घेतो तो की दीदी मी काय करू कसं. आज त्याला पुन्हा एकदा जॉबवरून काढलंय, त्याची 3री वेळ आहे ती. तो उत्तराखंडचा आहे आणि माझ्यापाशी राहायला होता, त्याला मी जेवायला वगैरे दिलं होतं. तर त्याला माझी ती खूप जाणीव आहे की दीदी तुम्ही शहरात राहून खूप चांगले आहे, महाराष्ट्रात राहून तुम्ही खूप चांगले आहे. मला अशी लोक अजून नाही म्हणून, सगळेच महाराष्ट्रीयन चांगले आहेत, सगळेच लोक चांगले आहेत. पण एखाद्याला कोणाचं कौतुक करायचं तर कसं करतात ते असं करतात. आता मी हळद टाकले, मिरची पावडर टाकते. सोयाबीनला ना थोडं मिरची पावडर ना जास्तच टाका, कारण सोयाबीन ना तिखी असते. मुळात म्हणजे सोयाबीनला चव नसते, मला तर अजिबात नाही सोयाबीनची भाजी, पण खाते आपला मसाला थोडाफार. आता
जे घरगुती करतात म्हणजे घरात जे करतात ते सोयाबीनला मस्त तेलात तळून घेतील, फ्राय करून घेतील, हे करून घेतील, कसंही करा सोयाबीनला तीच चव येणार. आता आपण टिफिन चालवतोय तर आपण एवढे चोचले नाही करत बसणार. आपण मस्त मसाल्यात फ्राय करून मसाल्यात सोयाबीन फ्राय करून घेऊया. आणि यासाठी मी एक बटाटा पण कापेल मस्त चपटा. मसाला टाकला मी भरपूर प्रमाणात, तरी मला कमीच वाटतंय. मग थोडा घरचा लाल तिखट टाकू, घरचा मसाला, त्याच्याने कसं जरा तिखट पण आहे आणि कलर पण. घरचा कांदा लसूण मसाला. सोयाबीन कसं जरा झणझणीत असलं की छान लागतो. एकदा खानवळायला तुम्ही अशा पद्धतीचं देऊन बघा. तुमच्याशी बोलता बोलता मीठ राहून जाईल. पहिले मीठ टाकून घेते. 1 2 3 4 एवढं मीठ टाकलंय. चमच्यामध्ये छोटासाच आहे आणि भाजी भरपूर आहे. आपलं चांगलं हे झालेलं आहे फ्राय. सगळं टाकलंय मी, कांदा लसूण मसाला मीठ वगैरे. आता हे सोयाबीन तोडून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यातच तळून घेऊया. म्हणजे तो मसाला काय होईल माहिती का, ह्याच्यात लागेल, मग ती चव बरोबर येईल. आपण आता याच्यात एक बटाटा कापून ठेवू, टाकूया मस्त छोटा छोटा एकदम बारीक बारीक. जसा सोयाबीन आहे ना जेवढा बारीक त्याच्यापेक्षाही बारीक आपल्याला बटाटा कापायचा आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर मी याच्यात बारीक चिरून एकच बटाटा घातला आहे. बटाट्याने कशी चवले मस्त येते. ते आपण एकदम एकजीव करून घेऊया आणि याच्यात थोडं गरम पाणी करून टाकूया आपण. ते डाळ झालेली आहे, डाळीत कोथिंबीर टाकते आणि गरम पाणी करून घेते. कारले मी मस्त धुवून घेतलेलं आहे, म्हणजे मिठाच्या पाण्यात त्याचा करवटपणा काढून घेतलेला आहे. अजून थोडंसं काढायचा आहे त्याचा रस, पण बघा असं काढून घ्यायचा. आता एवढा कांदा आहे, हा कांदा संध्याकाळच्या ठेवायचा. त्याच्यातला हाफ कांदा टाकायचा आहे. एवढा मी कांदा टाकेल. तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता सोयाबीन बघा आपली किती छान तरी आली ना, मस्त दिसेल. आता मी ह्याचं थोडं पाणी काढून घेते, तसं त्याच्यात तेल टाकते. आता ना तुम्हाला सांगू, याच्यात आहे ना हिरव्या भाज्यांमध्ये तुम्हाला मी सांगत होतो हिंग नाही टाकायचं. मला परत फोन आला. शार्वीर, मी काल साडी नेसली होती. व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल कर. का नाही बोलणार माझ्याशी, मग मला फोन का करतो? कट केला. अगं रोज फोन करून त्रास देत होतो मला. काय रे, काय बोलतोस, काय बोलतो? तर असं कारल्याचं घेतलंय मी चोळून एवढं, आणि परत त्याचं पाणी काढते. अहो लुपाली आईला काय पाहते, लुपाली आई बोलायला लागला, लुपाली आई बोलायला लागला. घे बरं रुपाली आई, बोल बोल रुपाली आई, आई बोल आई. ए बाबू काय करतो तू? काय ग, झालं का तुमचं काम? का मी बोलली ना ती बाई तुमच्यावर केस टाकल स्ट्रॉंग. बायांचं खूप चालतं, तू जायला पाहिजे पुढे. मग ते आपण कारल्याची तयारी करत आहोत. त्यात लसूण टाकलाय, कांदा टाकलाय, ते लाल करून घेऊ. त्याच्यात मिरच्या आहेत, त्यानंतर टाकू. कांदा जास्त शिजून नाही घ्यायचा, थोडासाच करायचा लाल, आणि मग कारलं त्याच्यात टाकून द्यायचं, कारण का कांदा त्याच्यात शिजून जाईल बरोबर. बघा मी कारलं टाकलेलं आहे, ते थोडं आपण असं शिजून घेऊ याच्यात, आणि लिंबाची खाप करून टाकूया. आणि मग हळद मीठ टाकून घेते मी, थोडंसं टाकायचं, कारण मीठ आपण पहिलेच त्याचा कडूपणा टाकताना मीठ टाकलेलं आहे. भरणी उघडत नाही, थोडंसंच मीठ टाकायचं आहे. तुम्हाला बोली ना जास्त काय टाकायचं नाही याच्यात. आणि या हिरव्या मिरच्या आहेत त्या कापलेल्या, या अशा वरूनच टाकायच्या.
आता याच्यात आपण लिंबू कापून टाकूया. थोडंसं शिजून झालं तर लिंबू असा पिळून टाकायचा, लिंबूचा रस. हे चिलटे पण टाकायचे, कडवटपणा जातो आणि इतकं सुंदर लागतं ना कारलं. जर आपण कडू लागत नाही तर तुम्ही हे करून बघा असं कारलं माझ्या पद्धतीने. आणि मला कमेंटमध्ये सांगा की कारलं कसं झालं. तर अशा प्रकारची आपली कारल्याची भाजी मस्त झालेली. हे बघा कमी झाली कारल्याची भाजी, तर ही काही भाजी पुरणार नाही मला, कमीच लोकांना द्यायला लागेल. आणि ही झाली आपली मस्त सोयाबीनची भाजी. बघा किती मस्त दिसते. आपण मेच चालवतो कधी पण लक्षात ठेवा, आपल्याला एवढं चोचले करत बसणं गरजेचं नाही की तेलात भाजून घ्या. असं पण सोयाबीन चांगल्या प्रकारचा घ्यायचा, चव येतेच. हे किती छान दिसते ना. आता माझं हे झालेलं आहे सगळं. किचन पण आता साफ करून घेईल. पीठ घेतलंय मळाला, पीठ मळेल. आता चपात्या वगैरे करून घेते आणि मस्त टिफिन भरताना पुन्हा पण तुम्हाला दाखवते टिफिनचं वगैरे. पण माझी लुसी चपाती काय अजून खाल्लेली नाही, काय माहिती काय आलं. थंडी गारठ आहे म्हणून मस्त इकडं तिकडं झोपून घेते बाय माझी. ठीक आहे, झोपू द्या तिला, आराम करू द्या. तसं आपण चपात्या करून घेऊया. सगळं घेतलं खाऊन तिने थोड्या वेळाने, म्हणजे झोपली होती ती. उठून आता सगळं दूध चपाती खाल्ली तिने. मंडळी आपला स्वयंपाक झालाय, डब्याची तयारी झाली. चपात्यावरून आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.